शिक्षक समन्वय संघाचा कोण म्हणतंय देत नाही, कोण म्हणतंय देत नाही, अर्थमंत्र्याचं करायचं काय? लोकशाही भारतमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मी पत्रकार विष्णू पोले. मुंबई येथील आझाद मैदानावरती हजारो शिक्षक बेमुदत आंदोलनासाठी बसलेले असताना या ठिकाणी 8 आणि 9 या 2 तारखेसाठी शिक्षकांनी बंदचं मी आवाहन केलेलं आहे. खरं तर या देशाचं भविष्य ज्यांच्या हाती आहे अशा शिक्षकावरती अशी वेळ का आली याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. सर, अशी वेळ शिक्षकावरती का आली बंद करणे? कारण सुरुवातीला जे विनाअनुदानित धोरण होतं, विनाअनुदानितवर गेल्यानंतर 5व्या वर्षी आम्हाला 20% टप्पा मिळायचा, मग प्रत्येक वर्षी 20% टप्पा मिळायचा. मग आता हे सगळे 20% टप्प्याच्या आशेनं आम्ही काय केलो, शाळेवर जॉईन झालो. शासनाने आम्हाला वैयक्तिक मान्यता देखील दिल्या, पण शासनानं पुढं धोरण बदललं. नैसर्गिक धोरण सोडून त्यांनी काय केलं की त्यांच्या मनावर केव्हाही ते काय करू लागले, टप्पा देऊ लागले. आज 2 वर्षाला 3 वर्षाला 1 टप्पा अशा पद्धतीचं शासनाचं धोरण झालं. आता सध्याचा जर आपण विचार केला, निवडणुकीच्या अगोदर 14 ऑक्टोबर 2024ला शासन आदेश निघाला, वाढीव 20% टप्पा 60-65 हजार लोकांना मान्य करण्यात आला. मंजुरी झाली, राज्यपालाची स्वाक्षरी झाली, शासन आदेश निघाला आणि आर्थिक अधिवेशनामध्ये खरं तर ह्याची आम्हाला तरतूद झाली पाहिजे होती. मग एकंदरीत जे काय विना अनुदानितचं अंशतः अनुदानित झालं, फक्त नावामध्येच फक्त बदल झाला आणि फक्त नावामध्येच बदल झाला, पण ती निधी मिळाला नाही. आज देखील मुंबई स्तरावर हजारो शाळा आहेत. शासन या सर्व शिक्षकाला काय करू लागले, वेड्यात काढू लागले. एकाही अनेक शिक्षक असे आहेत 10,000 पगार आहे 20% वाल्याला, 10-12 हजार. आता या 10,000 पगारावर या शिक्षकानं कसं करा? समान काम समान वेतन हा कायदा आहे. एका बाजूला एका शिक्षकाला 1,00,000-1.25 लाख रुपये फुल पेमेंट आहे आणि दुसऱ्या शिक्षकाला 10,000 आहे. काम तेवढंच आहे, पण तुम्ही शासन आदेश काढल्यानंतर तरतूद देणं गरजेचं होतं. पण अर्थ विभाग वारंवार काय करू लागले, काहीतरी आर्थिक बाब दाखवून ह्या शिक्षण विभागाची फाईल टाळवाले. मी संपूर्ण शिक्षक आमदारांना याद्वारे आवाहन करू इच्छितो की तुम्ही सभागृहामध्ये फक्त बोलू नका, सभागृह तुम्ही बंद पाडा, सरकारला तुम्ही धारेवर धरा, मग तुम्ही सत्ताधारी असो किंवा विरोधातले असो. कारण शिक्षक आमदार हे शिक्षकाच्या जीवावर झालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये आम्ही तर म्हणतो की शिक्षक आमदार पदच नको. बरं, एकंदरीत आत्ता जे सध्या त्या शिक्षकांचं नेतृत्व करणारे शिक्षक आमदार आहेत, हे शिक्षकांची भूमिका मांडतायत का त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात? ते फक्त शिक्षकाला इकडं गोड गोड बोलतात आणि सत्ताधारी गिप्पाशी गेल्यानंतर ते काहीच बोलत नाहीत. म्हणजे ते फक्त नावापुरते आमदार आहेत. GR निघून 3रं अधिवेशन आहे, यानंतर आता GR तो आहे होतो कॅन्सल होतो. मग कॅन्सल होण्याच्या अगोदर ह्यांनी जर हक्कभंगाचा कायदा आणता येतो ना, राज्यपालाच्या ज्यावेळेस जे भारताची सगळ्यात मोठी संसद आहे जिथं प्रत्येक गोष्ट खरी ठरली जाते, या तिथं गरज नाही का? तो कागद तिथूनच आला ना, तिथंच तुम्ही साक्षीनं मानले ना, मग तुम्ही सही दिल्यानंतर सगळं GR काढल्यानंतर तुम्हाला फक्त निधी करायला 960 कोटी भेटत नाहीत. तुमच्या पेन्शनच्या ह्याला वाढवताना भेटतात ना का? किती? आमच्याकडे किती भेटतात? आहेच 900 ते 1000 कोटीचा विषय आमचा वर्षाला लागणार आहे, ते सुद्धा द्यायला तुम्ही राजी नाहीत. वाढीव टप्पा 20-20% मागतो, ते सुद्धा तुमची द्यायची तयारी नाही. वाढ सुद्धा बंद करू, नैसर्गिक वाढ बंद केली. कुठं प्रत्येकाने एक लक्षात घ्या की विचार करत असताना हक्कभंगाचा जर कायदा आणला हे जर केलं तर 10 मिनिटात सरकार वाकायची. पण हे शिक्षक आमदारांना काय, ह्यांची पोळी भाजायची, ह्यांना माहिती आहे काही म्हणलं की लगेचच ईडी लागते, लगेचच काही तर लागतं. मग त्याच्यामुळे त्यापेक्षा गप्प बसलेलं बरं. बरं, अशाच पद्धतीने शेतकरी असो, शिक्षक असो अथवा या महाराष्ट्रातील नागरिक असो, यांच्याबरोबर असं जे घडतंय ते तर हे सत्तेमध्ये असलेल्या लोकांना सामान्य नागरिकांच्या मताची भीती राहिली नाही का? जे लोकशाहीच्या राहिलीच नाही ना सर. आम्ही काही करूत ना, आम्ही कसे, मला सांगा कुठल्याही मतदारसंघात जावा, कुठल्या मतदारसंघामध्ये होतं तरी निवडून ह्यांच्या सीट आल्या, सगळ्या कशा आल्या, त्या का आल्या, कशा आल्या, सगळी जनतेला सुद्धा माहिती आहे. ते सुद्धा तुम्ही दाखवतायत लाडक्या बहिणीच्या, किती लाडक्या बहिणीनं सह्या केल्या तिथं मतदान केलेत सांगा तुम्ही, वैयक्तिक सांगा. तो स्वतःचं मतदान नसताना सुद्धा एक आपण इथं बसला इथे जणांपैकी किती जणांचे मतदान आहेत BJPला? ठीक आहे, आले तुम्ही कसे बी आले, सत्तेत आले बाबा, सत्तेत आलात ना तर काम करा ना. पुढच्या वेळेस म्हणायची गरज पडणार ना, घोटाळे करायची गरज पडणार नाही ना तुम्हाला. तुम्ही जर चांगले कामं केले, शेतकऱ्याला जिथले तिथं जर त्यांना अनुदान दिलं, आज आपल्या आडवतीची गोष्ट बघतायत सर अख्ख्या याच्याबरोबर, त्या शेतकऱ्याला स्वतःला अवतवाडायची गरज आली. तशी आम्हाला इथं काय झाले माहिती का, शेतानं रोजगार करायचे आणि घरी इथं येऊन पोट शिकवायचे.
थांबवायची बारी आलेली आहे. आम्ही तेच करतोय. फक्त फरक काय त्यांचं जाहीर झालं, आमचं याच्यात येते. काही बरेच शिक्षक आहेत त्याच्यात आत्महत्या केसचं प्रकरण आहे सर. संस्था चालकाच्या दारात त्यांनी फाशी घेऊन मेलेली नागरगोजे सर म्हणून येतं. त्या शिक्षकाचं काय सांगा, त्या घरच्याला काय भेटलं सांगा तुम्ही. त्याला काय आता त्या बायकोनं जगायचं, त्या लेकरा बाळांनी कशावर जगायचं. तर मग आत्ता ह्या 2 दिवसाच्या नंतर तर 2 दिवसाच्या- जर तुमचा हा प्रश्न मार्गी लागला नाही तर पुढची आपली दिशा काय आहे? सर आम्ही बेमुदत शाळा बंद करणे आणि सरळ आझाद मैदानात जाऊन आम्हाला इच्छा मरण देणे व अरबी समुद्रामध्ये तिथं आम्ही जलसमाधी घ्यायच्या तयारीला लागणार आहोत. जेलमध्ये घाला. हां नाही तर आम्हाला कुठंतरी आत्ताच आपण शाळा तर बंद करून टाका तुम्ही. आम्हाला म्हणणं तर होईल की नाही तर म्हणून आम्ही रोजगार करून खाऊ ना. 20% तुम्ही बंद करा सगळ्या शाळा, काही गरज नाही. एवढे शिक्षकाला ठेवायची नाहीत ना, बंद करा शाळा. नाही करा. या शिक्षकावर सगळं भारत आत्ताच या ठिकाणी जे आपल्या विद्यार्थ्यांचं अथवा या देशाचं भविष्य घडवणारे जे शिक्षक आहेत आणि यांनी या ठिकाणी आपल्या माध्यमातून उग्र प्रतिक्रिया दिल्या तर यांच्या या भावनांचा विचार हे सरकार करतं का हे पाहणं गरजेचं होणार आहे. लोकशाही भारतसाठी विष्णू पोले, लातूर.